रूपश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला कॉर्न पुलाव दाखवणार आहे. कॉर्न पुलाव बनवण्यासाठी मी अर्धा कप मक्याचे दाणे घेतलेले आहेत. अर्धा कप मक्याचे दाणे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कॉर्न पुलाव बनवण्यासाठी अर्धा कप बासमती राईस स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवणार आहे. पॅनमध्ये 1 टीस्पून तूप घेतलेले आहे. काजूचे 7-8 तुकडे तुपामध्ये परतून घेणार आहे. काजू तुपात परतून झाल्यावर त्याच पॅनमध्ये 2 टीस्पून तूप घालणार आहे. तूप गरम झालेले आहे. एक मोठी मसाला वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 3 काळी मिरी, 3 लवंग, 1 तेजपत्ता, 1 टीस्पून शहा जिरे, सर्व मसाले परतून घेणार आहे. तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. दोन उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून होईपर्यंत गॅसवर 1.5 कप नारळाचे दूध गरम करून घेणार आहे. नारळाचे दूध उकळी न येऊ देता गरम करून घेतलेले आहे. कांदा चांगला परतून झालेला आहे. अर्धा तास भिजवलेले बासमती तांदूळ घालणार आहे. तांदूळ 2 मिनिटे चांगले परतून घेणार आहे. तांदूळ परतून झाल्यावर अर्धा कप शिजवलेले मक्याचे दाणे घालणार आहे. मक्याचे दाणे चांगले परतून झालेले आहेत. 1.5 कप गरम केलेले नारळाचे दूध त्यामध्ये घालायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजवणार आहे. झाकण काढून ढवळून घेणार आहे. झाकण लावून पुन्हा 1 मिनिट ठेवणार आहे. कॉर्न पुलाव तयार झालेला आहे. वरतून कोथिंबीर घालणार आहे. वरून तळलेले काजूचे तुकडे घालायचे आहे.